हा ढोलाबद्दल आधी पहिले माहिती आहे. चामड्याचा ढोल साधारण म्हणजे वर्षातनं किती वेळा चामडा बदलतो तुम्ही? आम्ही वर्षात जवळजवळ 3दा पण तांबडी बदलतो. हा म्हणजे 3 वेळा चामडा बदलावा लागतो जवळपास. म्हणजे आता नमस्कार, मी संदेश साळुंखे. लाईव्ह पाड कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या एपिसोडमध्ये आपण एक कोकणची कला बघणार आहोत, ती म्हणजे ढोल पथक. आणि कोकणामध्ये पारंपरिक ढोल पथक म्हणजे पारंपरिक ढोल वाजवणारे खूप ढोल पथक आहेत. त्यापैकी एक सुप्रसिद्ध ढोल पथक आपल्याबरोबर आहे, ते म्हणजे पोंभुर्ले गावचं. आणि या ठिकाणी म्हणजे यांची विशेषता म्हणजे यांच्याकडे अजूनही चामड्याचे आणि लाकडी खोड असलेलं, म्हणजे लाकडी ज्याचा बुंदा असलेला, लाकडाच्या बुंद्याला चामडा लावून जे ढोल बनतात पारंपरिक ढोल, अशा प्रकारचे पारंपरिक ढोल आहेत त्यांच्याकडे. आणि प्रॉपर म्हणतात ना की त्या ढोलाचा आवाज वेगळाच असतो. म्हणजे सध्या जे फायबरवाले प्लॅस्टिकवाले जे ढोल येतात त्याच्यापेक्षाही त्याचा आवाज वेगळा असतो. आणि हे ढोल मेंटेन करणं म्हणजे हे जपणूक त्याची करणं खूप कठीण असतं, कारण खूप खर्चिक काम असतं. तरीसुद्धा हे मंडळ गेले जवळपास 35 वर्षापासून हे मंडळ आहे. आणि त्यांचे ढोल जवळपास शेकडो वर्षापासून आहेत. म्हणजे पारंपरिक ढोल आहेत त्यांच्याकडे काही, आणि काही त्यांनी नवीन ढोल बनवले आहेत. असं मिळून त्यांचं जवळपास 20 ढोलांचं एक पथक आहे. आणि हे पथक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कार्यक्रम करतात. तर आता ते कासारड्याला आलेत, आणि कासारडे येथील भाडकादेवी मंदिरामध्ये कार्यक्रमासाठी त्यांचा ढोल पथकाचा कार्यक्रम आहे. तर तो आपण कशा प्रकारे ढोल पथक आहे ते बघूया, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया त्यांच्या ढोल पथकाबद्दल. आणि म्हणजे कशा प्रकारे मेंटेन करतात ढोल आणि कशा प्रकारे त्यांचं पथक आहे ते आपण समजून घेऊया. तर आता आपण चाललो आहे भाडकादेवी मंदिराकडे. आणि बघा ढोलाबद्दल आधी पहिले माहिती आहे. चामड्याचा ढोल साधारण म्हणजे वर्षातनं किती वेळा चामडा बदलता तुम्ही? आम्ही वर्षात जवळजवळ 3दा पण तांबडी बदलतो. हा म्हणजे 3 वेळा चामडा बदलावा लागतो जवळपास. म्हणजे आता एक ढोलाची किंमत किती असेल आता? 8,000. 8,000च्या आसपास ढोल जातो म्हणजे लाकडा सकट. म्हणजे लाकडासाठी बनवण्यापासून 8,000 रुपये खर्च. आणि चामडा दरवर्षी म्हणजे किती 2-3 चामडे पकडले तर 1000चा एक चामडा असतं ना? तांबडा एक 500 रुपयाचा असतात. 500 पर्यंत. 500. म्हणजे साधारण 1,500-2,000 मेंटेनन्स. हो. म्हणजे 10,000चा खर्च आहे एका ढोलाला. आणि या ढोलाबद्दल माहिती द्या, काय काय तुम्ही कुठचा म्हणता? धुम्याचा आहात? हा धुमा आहे. हा याला बॉन्ड पिन घालायचं लागतं. ओके. धुमा लागतो. ही खरडी म्हणतात त्याला. खरडी. काठी कशावर मारतात? काठी धुम्यावर. धुम्यावरती ना. आणि म्हणजे फुटतो, जास्त करून फुटण्याचा चान्सेस कुठे असतो? धुम्यावर. खरडी जास्त फुटते, कारण ती पावसात कशी ओली होते ना, हा. ती पातळ तांबडा असतो त्यामुळे ती फुटते. ओके. हात मारून कशी सर्दी पकडते त्या हा, हा, हा. ती फुटणार. म्हणजे प्रत्येक पावसाळ्यानंतर तुम्हाला नवीन ढोल बनवावे लागतात. बनवावं लागतं. म्हणजे दरवर्षी खर्च आहे. दरवर्षी. आणि आता तुमच्या मंडळात किती ढोल आहे साधारण? 16 ढोल आहेत. 16 ढोल. आणि आता तुम्ही इकडे किती करून आलात? 12 ढोल आले. 12 आहे. म्हणजे 16 × 8 साधारण 1.5 लाखाचा तुमचं इन्व्हेस्टमेंट आहे. हा? 4 ताशे आहेत ना? 4 ताशे परत. 4 ताशे 16 ढोल आणि एक कासाळ आहे चकवा. ओके. असं तुमचं म्हणजे साधारण 2 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे तुमची. हे बघा, तर अशा प्रकारे एक ढोल पथक मेंटेन करायला एवढी मेहनत. आणि यांचं विशेष म्हणजे सर्व चामड्याचे ढोल आहेत. चामड्याचा आवाजच वेगळा असतो. तर आता आपण आणि तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. माझं नाव लक्ष्मण राजाराम बाई. ओके. आणि कॉन्टॅक्ट नंबर काय आहे? 7588 हा. 43 50 41. आणि ढोल वाजू काय काय जात असतो म्हणजे किती आम्ही लांब? गोवा, इकडे कोडा, मालवण, सगळीकडे म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र. रत्नागिरी. आणि जर खर्च दिला म्हणजे वाहतूक खर्च दिला तर कुठे जायची तयारी? मुंबईला पण गेलो होतो. ओके ओके. मुंबईला नानासोपाऱ्याला गेलो. हा हा हा. आता तुम्ही कासाड्यात झालात. हो कासारड्या. तर अशा प्रकारे यांचं मंडळ आहे. आणि तुमच्या मंडळाचं नाव काय? जांबाई हनुमान वाद्य मंडळ पोंभुर्ले जांभेवाडी, ओके. तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि आता तुम्ही बोललात त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून कोणी ऑर्डर देऊ शकतो. देऊ शकतो. ओके. त्यांनी नंबर सुद्धा शेअर केलाय. तर अशा प्रकारे त्यांचं मंडळ आहे. तर आता आपण बघूया ते ढोल कसे वाजवणार आहेत ते. अजून एखादा नंबर आपण घेऊन ठेवूया, कारण त्यांच्याकडे नेटवर्क अजून. हा, तुझा नंबर सांग. हा 87 87 8767 हा 6595. ओके. नाव काय? प्रणय लक्ष्मण बाई. ओके. तर यांचा सुद्धा नंबर आहे. आणि तुमचा पण नंबर एक देऊन ठेव म्हणजे. हा 9322 हा 3175 44. ओके. नाव काय? मनोहर मारुती बाई. ओके. तर हे मंडळातील बाईत कुटुंब आहे ना. तर तिघांचे नंबर मी दिले आहेत व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला कुठच्या कार्यक्रमाला बोलवायचं असेल तर नक्की बोलवा. आता सध्या ते कासाड्याच्या कार्यक्रमामध्ये आहेत आणि मस्त ढोल वाजवत आहेत. तर आता आपण त्यांचं ढोल वाजव. आणि हे जे मंडळ आहे ते सिंधुदुर्गातील एकमेव चामड्याचे ढोल म्हणजे चामड्याचे लाकडी ढोल असणारं एकमेव मंडळ आहे ना तुमचं. कारण बाकीच्या मंडळांकडे सध्या मिक्स ढोल असतात. म्हणजे पत्र्याचे असतात. हा ते नवीन वाले. नवीन. आणि तुम्ही अजूनही चामड्याचे ओरिजिनल. आणि लाकूड कसलं असतं चामडा म्हणजे? हे लाकूड फणशी. फणशाचं लाकडं ना. फणशी. आता हे तुमचे म्हणजे कितीशे वर्षापूर्वी जुने आहेत की तुम्ही नवीन बनवले आहेत?
जवळजवळ आम्ही आता 35 वर्ष चालवलेलं आहे. 35 वर्षापासून आहेत ना 35 तुमचे वर्ष, हो. थोडं सगळी 35 वर्षापासून आहेत. 35 वर्ष ओके. आणि जुनी काय काय जुनी पण आहेत म्हणजे तुमची? आम्ही मंडळ चालू झालं 35 वर्ष आली. त्याच्या आधी आमच्या वाडवडिलांनी चालवलेलं ते. म्हणजे जुने ढोल किती आहे? सगळ्यात जुना ढोल किती असेल तुमच्याकडे? जुन्याच्या टाइमला सर 7-8 आहेत आणि आम्ही जवळजवळ 8 पुन्हा बनवले. मग ते 7-8 जे आहेत ते किती वर्षापूर्वीचे असतील? तर 100 वर्षा पुढे हा पुढे पिढ्यान पिढ्या. पिढ्या हा, म्हणजे तुमका पण माहित नाही. माहित नाही. ठीक आहे. तर यांच्याकडे असे जुने आणि नवीन ढोल मिळून 16 ढोल आहेत सध्या. आणि तुमच्या मंडळाचे म्हणजे वेगवेगळ्या स्पर्धेत नंबर सुद्धा आलेत ना? हो हो. म्हणजे 4-5 ठिकाण देवगडला मारला नंबर. हा, देवगडला शिमगा महोत्सव होता ना त्या ठिकाणी. कोणी भरवली ती स्पर्धा ती? नारायण राणे नारायण. ओके. आणि त्या स्पर्धेमध्ये तुमचा एक नंबर आला. नंबर आला होता. आणि अजून भरपूर स्पर्धेमध्ये तुम्ही हो प्रथम क्रमांक. गावला एक नंबर आला होता. हा, हा. परत वाघोटणला आला होता. वाघोटणला कुणकेश्वरला पण आला होता. आला होता. हा, कुणकेश्वरला पण आला होता. कुंतीश्वरला आला होता. 4-5 ठिकाणी आमचे नंबर आले होते. हा, म्हणजे तुम्ही स्पर्धेत पण उतरता. हो परत ओके ओके. ठीक आहे. वाघीवरच पण आला का? वाघेवऱ्यात पण आला होता. ओके ओके. ठीक आहे. तर असं नामांकित मंडळ आहे आणि त्यांचं ढोल वादन आपण बघणार आहोत. आणि तुमचं गाव म्हणजे पोंपुर्ले देवगड ना? हो, देवगड. बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार त्यांच्या गावाचे तुम्ही. आणि त्याच वाडीतले ना? हा त्याच वाडीतले. आणि सगळी मुलं आहेत ती म्हणजे सगळी जण तुम्ही त्याच वाडीतले आहेत? त्याच वाडीत 35 लोक 35 लोक. म्हणजे 35 लोक मिळून हा पूर्ण हे करता म्हणजे मंडळ सांभाळतात. ओके. आणि याच्यात मुंबईवरून कोण स्पेशल येतात की सगळे गाव लेवलला? गावालेच आहे. सगळे गाववाले म्हणजे शेती सगळं सांभाळून. हो हो. आंबे शेती शेती सगळं आणि सांभाळून मासेमारी असते मासेमारी तुमच्याकडे? नाही आमच्याकडे. नाही ना? ना शेती करतो आम्ही. शेती आणि आंबे. आंबे. नाही बघा सर्वजण या ठिकाणी आलेत ढोल वाजवायला. तर हे सर्व त्यांचे मेंबर आहेत ढोल पथकाचे. आणि हे त्यांचे ढोल. तर तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. हा धन्यवाद. आणि इकडे पोंबुर्ल्याचं ढोल पथक आलंय आणि सर्व चांबड्याचे ढोल आहेत त्यांच्याकडे. काय ढोल पथकाचं नाव काय? जांबाई हनुमान ढोल पथक ना? चांबड्याचे ढोल बघायला पण मिळत नाही आणि यांच्याकडे अजून आहेत सगळे चांबड्या ढोल आहेत. तर आता आमच्या म्हणजे त्यांच्या ढोलाचा आनंद घ्यावा कारण चांबड्याच्या ढोळाचा आवाज वेगळा असतो. माडकादेवी मंदिराच्या आपण स्टेजवरती आहोत. माडकादेवी मंदिर, जांभूळगाव, कासारडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग. आणि आता यांचं वादन बघूया आपण ढोल कशा वाजवते. पोंबुर्ल्याचं ढोल पथक आहे. पोंबुर्ले देवगड.
आहे